म्हातारपणी आई वडिलांना कोण सांभाळते? मुलगा. असं का वाटतं तुम्हाला? मुलगा पण मुलगी पण समजते ना. पण आताच्या पिढीमध्ये मुलं सांभाळतील नाही, मग मुलगी समजते. असं का वाटतं? त्याचं हेच आहे ना, जनताच तशी फिरली आहे ना. सगळे मुलं बघत नाहीत पण मुली लय बघतात. मुलगा सांभाळतो म्हातारपणी आई वडिलांना. मुलगा सांभाळ, मुलगी का नाही सांभाळत? मुलगी पण सांभाळते, येऊन जाऊन. तिला काय आपल्या घरी राहता येणार नाही, ती सासरीच असणार. येऊन जाऊन करणारच काय, आईला बघणारच की येऊन जाऊन करणार. आताच्या पिढीमध्ये वाटतं का तुम्हाला मुलं सांभाळत? नाहीच की. का वाटतं? आत्ताची पिढी आहेच तशी ना. मुलगा ज्याचं त्याचा प्रपंच असतोय. मुलगा सांभाळतच नाही. मुलाने बायको आली की झाला, विषय संपला तिथे. ॲक्च्युली आता सध्याचं कंडिशन मुलगी सांभाळते. असं का वाटतं? कारण की आता म्हणजे कसं माहिती आहे का, त्यांना म्हणजे आजच्या आईवडिलांची कदर फक्त पोरींना असते. कारण असे पोरं असे मोस्टली बायको आरी जातात, मग आईवडिलांना अत्याचार करून त्यांना बाहेर काढतात. त्याच्यामुळे जास्त करून प्रेम आईवडिलांचं पोरीवरती जास्त आणि पोरीच आईवडिलांना. मुलगी पण सांभाळणार की, मुलगा नसेल तर मुलगी सांभाळणार. पण आताच्या पिढीमध्ये तुम्हाला वाटतं का मुलं सांभाळतात? त्या पिढीमध्ये नाही कर का, तरी पण त्याचाच हक आहे ना. आपला हक त्याच्यावरच आहे ना. मुलगीवर आहे का हक? दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे, तिच्यावर कसा हक असणार? तेवढं आपण शिकवलं पाहिजे त्या मुलगीला. मुलगाच, मुलगी पण आणि मुलगी पण पण सांभाळतो. आताच्या पिढीमध्ये वाटतं तुम्हाला मुलं सांभाळतील? नाही. का नाही वाटत? काय त्यांचं पडलेलं असते. त्यांना आई वडीलचं काय नसतं, एवढं काय वाटत नाही. म्हातारपणात आई वडिलांना मुलगा सांभाळणं. मुलगी का नाही? मुलगी पण मुलीचं कसं असतं, मुली आता लग्न वगैरे झाल्यावर म्हणजे असं म्हणजे तिकडच्या म्हणजे ह्यांची असते. पिढीमध्ये तुम्हाला काय वाटतं मुलं सांभाळतील? आताच्या पिढीत पण आहे, सासूबाई आहे, मला सांभाळते. असं वाटतं का तुम्हाला आताच्या पिढीमध्ये आई वडिलांना? नाही, सांभाळू शकतात आताच्या पिढीत. म्हातारेपणे नाही, मुलगा मुलगी दोघं पण सांभाळणार आईवडिलांना, पण ते आपल्यावरती डिपेंड आहे. म्हणजे कसं, ॲक्च्युली मुलीचं जास्त ओढ असते आईवडिलांकडे, का आपले आईवडील आहेत तर त्यांना म्हातारपणी कोण सांभाळणार काय. आजकाल कसं झालं जनरेशनमध्ये, का सुना आल्या की काय सुना काय म्हणतात, नाही मला नाही सांभाळायचं, मला त्यांचं अडचण वाटते. पण ते चुकीचं आहे अडचण वाटणं. आपण जर त्या सुनेलाच आपली मुलगी सांभाळलं तर मुलगीने सांभाळायचा प्रश्नच येत नाही. स्वतः ती सूनच आईवडिलांना, म्हणजे माझ्या आईवडिलांना म्हणा का स्वतःचे आईवडील म्हणून सांभाळू शकतात. पण माणसाची जिथे मेंटॅलिटीज बदलेल ना, का ज्या सुना येतात ना घरात, त्यांनाच आपली मुलगी मानाल ना ते लोक, तर तेव्हा मुलींना गरज नाही लागणार का आईवडिलांना सांभाळायचं. का त्या मुलींना टेन्शन नाही येणार माझ्या आईवडिलांना म्हातारपणी कोण सांभाळेल काय. तेव्हा ना अशी परिस्थिती असेल ना, का ती सून म्हणजे माझ्या आईवडिलांना म्हणेल का ते माझे आईवडील आहेत, आणि ती स्वतःच एवढं चांगलं सांभाळेल, मला ते टेन्शनच नाही राहणार. म्हणजे का माझ्या आईवडिलांचं का मी त्यांना सांभाळेल का काय, माझा भाऊ नाही सांभाळणार म्हणून. आणि माझ्या स्वतःच्या आईवडिलांची अशी मेंटॅलिटी आहे का ते स्वतःच्या सुनांना मुलींसारखे सांभाळतात. म्हणून आज असं आहे ना आमच्या फॅमिलीमध्ये स्वतःच्या, का माझे वहिनी लोक आहेत ना ते माझ्या मम्मी पप्पांना खूप चांगलं सांभाळतात. म्हणजे त्यांना बोलण्याची गरज नाही लागत का, नाही का आम्हाला हे बघा तुम्ही आमच्यासाठी हे करा. ते लोक स्वतः उभे राहतात तिथे. का तर आपण त्यांना तसं हे केलेलं आहे, घरामध्ये ते वातावरण ठेवलं आहे म्हणजे मुलींच्या संदर्भात. सुनांना सून न मानता मुलगी मानले. मग जेव्हा ही परिस्थिती येईल ना तेव्हा नक्कीच मुलगाच सांभाळेल. मग तिथे मुलींना टेन्शन घ्यायची काळजी नाही राहील, ते त्यांच्या सासू सासऱ्यांना सांभाळतील. जास्त जीव लावतात. आणि मुलगा का नाही? मुलगा तसे मुलं असले चांगले तर सांभाळतात चांगलं. हो असं आहे. अजून मग काय माझ्या मुलाचं लग्न नाही झालं, मला एवढा अनुभव नाही आहे. मुलगी असं का, म्हणजे मुलगा गाणे सांभाळत जास्त करून मुलगीच जीव लावते ना. सगळ्या काही गोष्टी मुलगीच करते ना, मुलगी कुठे काय करतात त्यासाठी. मुलगी असं का, मुलाला तेवढी मुलाची बायकोचं ऐकूनच मुलगा चालतो. नाही पण आपल्यासाठी तर आपले आई वडील दोन्ही, मुलगा मुलगी दोन्ही सांभाळत असतात ना. मग तुम्हाला असं का वाटतं मुलगा नाही सांभाळू शकत? कारण का नाही सांभाळत आजकालच्या ह्याच्यामध्ये. पण दोघांना आपण संस्कार चांगले सेम दिलेत ना, मुलीला वेगळे मुलाला वेगळे नाही दिले. हो तरी पण मुलगा नाही, मुलगी जास्त सांभाळते आई वडिलांना.
पण मुलाला पण तेच संस्कार आहे तर मुलगा का नाही सांभाळू शकत? आता त्या मुलालाच माहिती का नाही सांभाळू शकत. आपण मुला मुलीला सेम संस्कार लावले आहेत ना. आपण दुसऱ्याच्या सुनेला मुलगी मानत नसल्यावरच तो तसा वागत असेल ना हो आपल्याशी. ते तर आहे, ते तर बरोबर आहे. मग आपणच कुठेतरी भेदभाव करतो ना हा. मुलगा मुलगीमध्ये. ते आपल्यावरच असतं ते. मग तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे का? आपणच मुलगा मुलगीमध्ये भेदभाव करतो हा म्हणून हे मुलगा मी आपल्याला नाही या सांभाळत. गोष्टीला सहमत आहे मी. मुलगा सांभाळतो ना, कसला तर असला तरी मुलगा सांभाळतोय की. तुझा मुलगा सांभाळतो ना. मग मुलगा का मुलगा का मुलगी का नाही? मुलगी पण सांभाळते, जास्त करून मुलगी सांभाळते. मग मुलगा का मुलगा बायकोच ऐकतो. हां बरोबर. आताच्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलगा सांभाळणार की मुलगी? मुश्किल आहे. का मुश्किल आहे? मुश्किलच ना. बायको सांगेल साहेब नवरा करणार, कोणी असू दे, मी असू दे, कोणी असू दे. शेवटी मुलगी सांभाळते बायको आईवडिलांना. मुलगा मुलगी का नाही? मुलगी पण लग्न झाली, त्यांच्या घरी गेली तर मुलगा सांभाळतोय मला. पण आताच्या पिढीमध्ये वाटतं का मुलं सांभाळते? आता ते त्यांच्यावर आहे, माझ्यावर काही नाही. आता काय काय त्यांच्यावर काय आहे? असं काय नाही, ते मला बघते. आता मी घरातच आहे, कामाधंद्याला नाही, घरी आहे सध्या. सांभाळतो बाबा. मुलगा की मुलगी सांभाळते? मुलगा आता मुलगी सांभाळते. मुलगा का नाही? मुलगाचा पैसे पाठवतो पण ते आम्हाला खर्चासाठी. बरोबर ना. मुलं सांभाळत नाही आजकाल. मुलं सांभाळतात. आमच्या बाबाच्यात किडा आहे, बाबा त्यांच्यावर राहत नाही. मग मुलगी सांभाळती, ते आपले माझ्या दवापाण्याला पैसे पुरवतात. नाही बरोबर आहे ना. मुलगाच सांभाळतो. मुलगी आपल्या घरी असते, ती कशाला सांभाळते? पण आताच्या पिढीमध्ये वाटतं का मुलं सांभाळते? आताच्या पिढीमध्ये ना मुलगा पण नाही सांभाळणार आणि मुलगी पण नाही सांभाळणार. आताच्या कलियुगच असते, जो तो आपापल्या याच्यामध्ये गुंतलेला असतो. म्हातारपणी आई वडिलांना मुलगी किंवा मुलगा कोण सांभाळतं? आता म्हणजे जो युग आहे जास्त करून तर मुली सांभाळतात आई वडिलांना. कारण म्हणजे मुली आई वडिलांना त्याच्यामुळे सांभाळतात किंवा आई वडिलांना प्रेम तर जास्त करून आपल्या मुलावरच असतं. पण काही मुलं चांगल्या म्हणजे संस्कारावर त्यांच्या डिपेंड करतं की त्यांना कसं संस्कार दिलेला आहे. तर मुली कसेही संस्कार असले तरी आईवडिलांवर तेवढाच प्रेम असतो. 100% प्रेम तर आईवडिलांवर मुलींचाच असतो. की मुली कधी कुठल्या गोष्टीला हे नाही करत की माझ्या आईने मला एवढं प्रेम केलं आहे, माझ्या आईने मला हे काय केलं आहे. तर मुली जास्त करून जास्त आईवडिलांना मुली सांभाळतात. मुलं आपल्यामध्येच म्हणजे आपल्या एन्जॉयमेंटमध्ये, आपल्या मुवमेंटमध्ये त्याच्यामध्येच हॅपी असतात. आणि मुली जास्त करून आईवडिलांवर लक्ष असतं की बाबा आईनी वडिलांनी मला एवढं सपोर्ट केलं तर मला आईवडिलांसाठी काहीतरी करावं. तर तुमच्या प्रश्न बाबतीत मुली जास्त करून आपल्या आईवडिलांना बघतात.